time, looking for a better place, not to stay alone. Gain our trust and you chose to break it. Ask for truth but you only fake it. Thought you said what we had was sacred. It's all lies, all lies. I was broken and isolated. हे तर मित्रांनो, आम्ही इथं थांबलो होतो नाश्त्यासाठी खास तर, आणि आता हायवेवरती आहे. आम्हाला जायचंय निफाड तालुक्यात खेडले झुंग या गावात. तर ज्या ठिकाणी चाललो आहेत, जे आम्हाला देवस्थान बघायचं आहे ते याच गावात बघायला मिळणार आहे. अर्ली मॉर्निंग टाईम तर पॉसिबल नाही झालं, पण चला म्हटलं आता थोडा ऊन पण आहे, आणि एवढ्या उन्हात कसं सकाळी जर निघलं ना तर जास्त ऊन नाही राहत, आणि दुपारच्या टायमात निघलं तर आकार असतो उन्हाचा. आणि हायवेवरती आहे तर आवाज थोडा नॉईस येत असेल तर इग्नोर करा त्यासाठी. आणि नाश्त्यासाठी थांबलो होते इथे दोन वडापावचे इथे, ठीक आहे, हायवेवरतीच होतं. म्हटलं चला नाश्ता करून घेऊ आणि निघू आपल्या प्लेसवरती. तर खेडले झुंग या आज गावात जायचं आहे, म्हणजे निफाड तालुक्यामध्ये हे गाव आहे आणि तेथेच हे देवस्थान आहे. त्यासाठी जाता म्हणजे असं 30-40 किलोमीटर असं मे बी जिथे आहे आम्ही आता तिथून. तर जाऊया हळूहळू, आणि पुढचं काय अपडेट आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. मित्रांनो, जे आहे इथे बघताय तुम्ही नंदूर मधमेश्वर अभयारण्य सुद्धा आहे. इथूनच 25 किलोमीटर जे आहे पुढे आपलं खेडले झुंग आहे गाव, तिथे तुम्हाला ते ठिकाण बघायला मिळेल. आणि हवं असेल तर जे आहे मी जाताना शूट करू राहिलो, कारण की येताना कसं टाईमच्या हिशोबाने मी त्यामुळे शूट नव्हतं करत, म्हणून याचं तुम्हाला माहिती म्हणून मी दाखवू राहिलो की इथूनच स्ट्रेट रोड आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्या प्लेसपर्यंत जाऊ शकता. प्रथम तुम्ही जे आहे नंदूर मधमेश्वरच्याच रूटनी या, इकडे बर्ड सेंच्युरी पण तुम्हाला बघायला मिळेल. पण त्या अगोदर सायखेडा, त्यानंतर नंदूर मधमेश्वर, आणि नंतरून तुम्हाला इकडे पाठी दिसेलच खेडले झुंगची. तर इथून आतमध्ये जाऊन जरी तुम्ही गावकऱ्यांना विचारलं की हे जे मारुतीचं जे धाम आहे तर कुठे आहे, तर ते तुम्हाला नक्कीच सांगतील. तर तुमची दिशा भूल नको व्हायला, त्यासाठी मी ते थांबून जे आहे रेकॉर्ड करून राहिलो. खेडले झुंग गावापासून आपण भरपूर जवळच आहोत, पण त्या अगोदर हा मस्त सीन आहे. आपली गोदावरी जी आज तुम्ही नदी बघताय, ही आपली गोदावरी नदी आहे, आणि तिच्याच काठी आम्ही ब्रिजवरती थांबलेलो आहे. इथूनच जो आपला खेडले झुंगचा जो रूट आहे तो इथूनच आहे. पण इथं मस्त सीन होता, त्यामुळे आम्ही त्यात थांबलो आणि काही फोटोशूट केला. त्याचबरोबर म्हटलं इथला एखादा तरी आपण रेकॉर्ड करून घ्या. तर खूप जवळच आहो आपण आपल्या स्पॉटपासून. निघूयात आता. बऱ्यापैकी इथलं काम आवरलेलं आहे आपण, आणि पुढे जाऊन आपण डायरेक्टली त्या स्पॉटवरती जाऊन भेटूया आपण, ठीक आहे. आणि कसं आहे आता टायमिंग पण झालेलं आहे, 11:15 आसपास झालेलं आहे टायमिंग, आणि ऊन पण बरंच आहे. तर त्यामुळे लवकरात प्रयत्न करू की लवकरात लवकर तिथे तुम्हाला मुळात दाखवायचं आहे की ज्या ठिकाणावरती आलो हे कोणतं देवस्थान आहे आणि इथे काय आहे असं बघण्यासारखं, किंवा या ज्या ठिकाणाची शोभा काय आहे मुळात ते तुम्हाला दाखवायचं.
तर मी आता सध्या आहे खेडलेझुंग या गावात. हे पडतं तुम्हाला निफाड तालुक्यामध्ये आणि नाशिकपासून जर यायचं ठरलं तर हे 60 किलोमीटर अंतरावरती आहे. थोडं आम्हाला पण येताना थोडंफार रस्त्यांची हेरबदल झाली, कारण की मुळात नवीन रोड आहे आणि ह्या साईडला मी कधी आलेलो नाही. निफाडला आलेलो आहे बऱ्यापैकी, पण थोडं या आतमध्ये किंवा साईखेडा या गावाकडे आतमध्ये आलेलो नाही आहे. ठीक आहे. तर ही अशी एक भव्य मूर्ती मारुतीरायची. ही जी आहे 111 फुटी मूर्ती आहे आणि हे जे मंदिर तुम्ही तयार होताना बघताय अजून तयार झाले नाही, त्याची तयारी चालूच आहे. तर आणि त्या अगोदर हे जे मंदिर तुम्ही बघताय ना, हे मंदिर जे आहे 9 ग्रहांचं मंदिर आहे आणि ह्याच मंदिराला एक प्रकारे तडे पण पडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी इकडे जे आहे या मंदिराची स्थापना इकडे केलेली आहे. तर अजून त्याची तयारी चालूच आहे. पण त्या अगोदर जे आहे ही मूर्ती बघा तुम्ही. तर आत्ता जे आहे शेजारचं मंदिर तुम्ही बघत होता ना, तर ते सध्या तरी बंद आहे इथून. आणि हे तुम्हाला दिसतंय 9 ग्रह जे आहे 9 ग्रहांचं मंदिर आहे. 9 ग्रहांचं हे अशा प्रकारे इथलं आहे. आता सध्या बंद आहे कारण की जे शेजारी मंदिराची तयारी पण चालवली आहे. इकडचंच मंदिर ते तिकडं हलवायचं, म्हणजे त्याच्यासाठी तिकडं बांधलेलं आहे. कारण की हे खूप जुनं मंदिर आहे, तर याला तडे पडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जे आहे नवीन मंदिराची स्थापना केलेली आहे. अजून त्याचा एक प्रकारे जीर्णोद्धार झालेला नाही आहे. ज्यावेळी जीर्णोद्धार होईल त्यावेळेस बऱ्यापैकी भाविकांची गर्दी दिसेल. तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहे 11:30 आणि सकाळचं 8:30 आम्ही निघलेलो आहे. असं नाश्ता बिष्टा केलेलाच होता, काय अडचण नाही. रस्त्याला आम्ही थांबून नाश्ता केला. पण ऊन जे आहे ना, ऊन एकदम जास्त प्रमाणात आहे. एवढे 11:30 वाजले तरी एकदम आसपास जे आहे एकदम तीक्ष्ण वातावरण. त्यामुळे कसं सावलीतच आम्ही थांबलेलं. तर मंडप होतं, मंडपातच आम्ही ठीक आहे बसलेलो होतो. आणि मग आता बघितलंच तुम्ही की जे आहे 9 ग्रहांचं एक मंदिर आहे, त्याची शेजारीची स्थापना होणार आहे. आणि बाकी काय नाही, बाकी हेच बघण्यासाठी आलो होतो. मारुतीची मूर्ती म्हणजे नवीन एक ठिकाण होतं बघण्यासारखं. तर बघूयात, आम्ही थोडा वेळ थांबतो इथे, बसतो आणि फोटो काय शूट बीट करून इथून लवकरच घरी निघतो. काय मला माहिती आहे मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत असाल तर आज जे काय काल सॅटर्डे होता, काल गेलो होतो जे आहे खेडलेझुंग गावात निफाड तालुक्यात. मारुतीची जी भव्य मूर्ती आहे 111 फुटाची मूर्ती बघण्यासाठी. ठीक आहे. तर आज आहे रविवार, तर म्हटलं एखादा अजून थोडेफार शॉर्ट जे आहे व्हिडिओ अजून अटॅच करू. तसं तर सांगायचं ठरलं तर इथे जे आहे व्हिडिओ एडिटिंग चालू आहे, म्हणजे झालेली आहे बऱ्यापैकी. पण ॲट अ लास्ट मोमेंटला मला व्हिडिओ शूट करायचा होता, जो की आहे एक मी स्केच बनवलं होतं दादा कृष्णाचं. ठीक आहे. त्याचा टाईमलॅप्स पूर्णपणे मला करायचा आहे. थोडीफार झालेली आहे, इन डिटेल मला द्यायची बाकी. तर त्याचा थोडाफार असा टाईमलॅप्स आहे, तर तो पण तुम्ही नक्कीच बघा हा व्हिडिओ.